शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुखांना सचिन अहिर यांची गोडी। ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर तिसऱ्याच दिवशी जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे हे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा सत्कार करताना झळकले। 2 जुलै रोजी सकाळी खासदार संजय राऊतांच्या भेटीनंतर संध्याकाळी सचिन अहिर यांचा बुके देतानाचा फोटो व्हायरल। बुके देऊन सचिन अहिरांना दिल्या शुभेच्छा दिल्याची सोशल मीडियावर चर्चा। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुखांचे एकाच दिवशी 2 राजकीय रंग दिसल्याने चर्चांना उधाण। खेड तालुक्यातील टीम सचिन अहिर बाबत तर्कवितर्क। सचिन अहिरांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यासोबत शिंदे सेनेत जाणाऱ्या टीम सचिन मध्ये नक्की कोण कोण? कमालीच्या राजकीय चर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत। 4 दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर खेड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग। कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ठाकरे गटाची चांडोली येथील पक्ष कार्यालयात शुक्रवारी झाली तातडीची बैठक। सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते एकसंध राहण्यासाठी ठाकरे गटाच्या जोर बैठका। जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मुंबई वारीनंतर पक्षात संभ्रम। बैठकीला शिवसेना उभाटा पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख रामदास धनवटे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अमोल पवार, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, युवा सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख मृण्मय काळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। आमदार बाबाजी काळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे कार्यकर्त्यांशी साधला संवाद। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात पुणे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे नाशिक रेल्वे पूर्वनियोजित मार्गानेच मार्गस्थ करण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचं केलं स्पष्ट। नारायणगाव जवळील जीएमआरटी संदर्भात विशेष बैठक घेऊन त्याचा अहवाल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली माहिती। पुणे चाकण नारायणगाव बोटा देवठाण सिन्नर नाशिक या पूर्वनियोजित मार्गानेच पुणे नाशिक रेल्वे व्हावी अशीच लोकप्रतिनिधींची ठाम भूमिका। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती। ग्रामीण भागातील विद्यार्थिनीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चमकदार कामगिरी। धानोरी जिल्हा परिषद शाळेची आर्या पारेकर ठरली राज्यातील प्रथम क्रमांकाची मानकरी। पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा झेंडा। पूर्व प्राथमिक मध्ये टाकळकरवाडी शाळेच्या श्रेयस साळुंखे राज्यात पटकवला 2रा क्रमांक। खेड तालुक्यात पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीमध्ये 10 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले। शिरोलीतील क्षितिज डावरे राज्यात 5वा। सातारका वस्ती येथील तन्मय हांडे, तारकेश्वर तिवारी, टाकळकरवाडी शाळेतील कार्तिक शेळके या तिघांचा राज्यात 9वा क्रमांक। धानोरे शाळेचा देवेंद्र टेकाळे, शिरोलीतील श्रीराज सावंत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळेची विद्यार्थिनी स्वराली पांडे, होलेवाडी शाळेतील गणेश जायभाय या 4 विद्यार्थ्यांचा राज्यात 11वा क्रमांक आणि शिरोलीमधील राजवीर मांदळे याने पटकवला 13वा क्रमांक। भीमाशंकर भोरगिरी परिसरात पावसाच्या सरी। खेड तालुक्यातील चासकमान, भामा आसखेड आणि कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा। धरण साठ्यात अल्पशी वाढ होण्यास सुरुवात। चासकमान धरणात आज अखेर 7.40%, भामा आसखेड धरणात 28.47% तर कळमोडी धरणामध्ये 22.10% पाणीसाठा शिल्लक। भातपीक लागवडीपूर्वीच्या मशागतीसाठी भीमाशंकर भोरगिरीसह खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला आणखी जोरदार पाऊस हवाय। आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तोंडावर इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। मैला मिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत, जलप्रदूषण रोखण्याची नागरिक भाविकांची मागणी। देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदी प्रदूषणाविरोधात आवाज, दोषींवर कारवाईची होते मागणी। इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी। भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, इंद्रायणी नदीपात्रात सांडपाणी सोडणारे कारखाने, गृहसंकुलांवर कठोर कारवाईच्या मागणीला जोर।
आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत झेंडा. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत. इयत्ता 8वीतील नक्ष टोणपे, विश्वजित साहू, कैवल्य गायकवाड, समृद्धी कावरे, हर्षदा बिटे या 5 विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीमध्ये डंका. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल केलं कौतुक. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी समन्वयक आणि वर्ग शिक्षक म्हणून श्रीकांत घुंडरे यांनी केलं मार्गदर्शन. वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेडिया इंडिया ऑटोमेटिव्ह कॉम्पोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं मोठं पाऊल. आषाढी वारी स्वच्छतेसाठी समाजभिमुख उपक्रम. निमगाव दावडी दिंडी मंडळांना 2 मोबाईल टॉयलेट वाहनांचा लोकार्पण सोहळा. गेडिया कंपनीच्या CSR निधीतून वारकऱ्यांना स्वच्छतेची सुविधा. कंपनीकडून मोबाईल टॉयलेट वाहनांची भेट. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश. वारकरी सेवेसाठी 2 अत्याधुनिक मोबाईल टॉयलेट. यावेळी गेडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा CEO अमिताभ माथुर, त्रिवेणी माथुर, वरिष्ठ व्यवस्थापक चेतनकुमार निकम, मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अमोल पगारे, वरिष्ठ व्यवस्थापक अमोल भोईटे, विजय वास्टकर, रोहित मोरडे यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, माजी सरपंच अमर शिंदे, आबा घारे, राहुल कदम, संतोष सातपुते, मारुती बोत्रे, संतोष गव्हाणे, पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, BT शिंदे, बबन शिंदे आदींची उपस्थिती. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अर्थात गळीत धान्य कार्यक्रमाअंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील औदर येथील रामकृष्ण हरी शेतकरी बचत गट आणि कुडे खुर्द येथील भैरवनाथ कृषी विकास गट यांच्या सभासदांना कृषी विभागामार्फत भुईमुगाच्या बियाणांसह जैविक निविष्ठांचे करण्यात आले वितरण. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन, दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक. सहाय्यक कृषी अधिकारी प्राजक्ता बाग यांचे मार्गदर्शन. बीज प्रक्रिया, BBF पद्धत आणि नैसर्गिक शेतीवर सखोल प्रशिक्षण. शासकीय योजनांचीही दिली माहिती. कृषी विभागाच्या उपक्रमामुळे औदर कुडे खुर्दमधील शेतकऱ्यांमध्ये उत्साह. कृषी दिनाचे औचित्य साधून रोहकल येथे जनावरांसाठी मोफत रोगनिदान आणि उपचार शिबिर. पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम. शेतकरी पशुपालकांना मोफत उपचाराचा लाभ. जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग, खेड पंचायत समिती, ग्रामपंचायत रोहकल आणि वाकी बुद्रुक येथील पशुचिकित्सालय यांच्या वतीने शिबिर. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा मांडेकर, रोहकलच्या सरपंच प्रमिला काचोळे आणि पशुतज्ञ डॉक्टर महेश शेळके यांची उपस्थिती. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.